नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपली आषाढी एकादशी स्पेशल अशी रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। आणि आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत उपवासाची भजी। दरवेळी आपण साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा आणि भगरीचे इतर अनेक पदार्थ करतो, पण अशा प्रकारे जर भजी केली तर आपल्याला वेगळा काहीतरी पदार्थ खाण्याची छान सवय लागेल। आणि ही रेसिपी अतिशय सोपी आणि कमी वेळात होणारी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। या रेसिपीला आपल्याला साबुदाणा आणि भगर असं साहित्य लागणार आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण ही रेसिपी करतो त्यावेळेस आपल्याला साबुदाणा आणि भगर असं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊन नंतर ते भिजत घालायचं आहे। जवळजवळ 6 ते 7 तास भिजत घातलं तरी चालेल। इथं मी साबुदाणा आणि भगर असं घेतलेलं आहे सारखं प्रमाण, आणि नंतर ते स्वच्छ धुवून भिजत घातलेलं आहे। जवळजवळ 7 ते 7 तास आपल्याला ते भिजत घालायचं आहे। आणि नंतर मग मी 7 तासानंतर ते जेव्हा असं भिजून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता यासोबत मी शेंगदाण्याची म्हणजे कोणतीही चटणी मी करणार नव्हती, म्हणून मग मी त्यानुसार मिरच्या घेतलेल्या आहे। यासोबत आपल्याला मिरच्या वाटायच्या आहेत, हिरव्या मिरच्या। तुम्ही हवं तर यासोबत जर चटणी करणार असाल शेंगदाण्याची जी उपवासाला चालते ती, तर त्यानुसार तुम्ही कमी तिखट घेऊ शकता। इथे मी त्यानुसार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक वाटण करून घेतलं आहे अशा पद्धतीने। आता हे वाटण केल्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं चिकट होतं साबुदाण्यामुळे हे, त्यामुळे आपल्याला यात पाणी टाकायचं नाही। आता इथं मी 2 कच्चे मोठे असे बटाटे घेतले आहेत साल काढून, आणि नंतर ते किसणीने किसून मी यात टाकणार आहे। आता या कच्च्या बटाट्यांच्या अशा टेक्स्चरमुळेच ते आपली जी भजी आहे उपवासाची ती कुरकुरीत होतात, त्यामुळे ही कच्चे बटाटे घ्यायचे आहे, उकडलेले बटाटे घ्यायचे नाही आहेत यासाठी। नंतर मग मी जिरे टाकले आहे, कोथिंबीर टाकलेली आहे। जिरे आणि कोथिंबीर ज्यांच्या उपवासाला चालत नाही, म्हणजे काही काही ठिकाणी उपवासाला चालत नाही तर त्यांनी घेतली नाही तरी चालेल, ऑप्शनल आहे। आता नंतर चवीनुसार मीठ टाकून मी ते व्यवस्थित पुन्हा मिक्स केलेलं आहे। आणि नंतर मग भाजलेलं शेंगदाण्याचं कूट त्यात टाकून परत हाताने सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता एकीकडे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला। अशा पद्धतीने आपल्याला पाणी न टाकता ते मिश्रण मिक्स करायचं आहे। आणि नंतर तेल तापल्यावर मी त्यात अशी छोटी छोटी भजी टाकलेली आहे, आणि ही फुल गॅसवरच आपल्याला व्यवस्थित भजी तळून घ्यायची आहेत, म्हणजे मग भजी व्यवस्थित कुरकुरीत होतात। अतिशय छान रेसिपी आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्कीच करा। अशा प्रकारे आपल्याला आता समजा पावसाळ्याचे दिवस आहे आणि उपवास असेल तर अशा प्रकारची ही उपवासाची भजी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता। पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण जर उपवास वगैरे असेल तर आपण खाऊ शकत नाहीत, पण अशा जर उपवासाची आपण जर भजी केली तर आपली खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि उपवासही होतो। अशा प्रकारे मी भजी व्यवस्थित तळून घेतली आहे दोन्ही बाजूने, आणि नंतर मग मी ती सर्विंग बाउलमध्ये काढणार आहे। यासोबत मी चटणी काढणार नव्हती, म्हणून मी हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपली ही भजी तळून रेडी आहे। आता इथे मी अशा मिरच्या मी तळून घेतल्या आहे कढईमध्ये, आणि मग नंतर मग मी ते सर्विंग बाउलमध्ये भजी आणि मिरच्या काढून घेतल्या आहे। या आषाढी एकादशीला तुम्ही हा बेत नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि बाकीच्या घरच्यांनाही आवडेल, त्यामुळे ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा। अशा प्रकारे आपले मस्त उपवासाची भजी आणि त्यासोबत मिरच्या रेडी आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।